आपण एका लहानशा गोष्टीपासून आपल्या व्हिडिओकडे वळणार आहोत. बघा, मी कुठल्या प्राण्याचं वगैरे नाव घेत नाही, कारण त्या प्राण्याला मला बदनाम करायचं नाही. बघा, दोन प्राणी असतात, त्यांना एक लोण्याचा गोळा सापडतो. मग ते दोघं गोळा वाटून घेतात, पण त्यांना संशय येतो की त्याला गोळा थोडा जास्त गेलाय, थोडा गोळा मला कमी आलाय. मग ते न्याय मागायला एका दुसऱ्या जो प्राणी आहे त्याकडे जातात. मग तो प्राणी न्याय करू लागतो. तो न्याय असा करतो, जो गोळा मोठा आहे लोण्याचा, त्यातला थोडा भाग तो खायचा. परत दोघांचं वजन बघायचा. परत इकडचा गोळा लहान व्हायचा, इकडचा गोळा मोठा व्हायचा. परत तो इकडल्यानंतर तो लोणी खायचा. परत हा गोळा लहान व्हायचा, हा गोळा मोठा व्हायचा. असं करून करून यांना दोन्हीही गोळे लोण्याचे संपवून टाकले. याचा अर्थ असा आहे की दोघांमध्ये तिसरा फायदा हा नक्कीच घेतो. हे पण ह्या राजकारणातून दिसून येते. बघा, महायुतीचा पूर्ण जागा वाटपाचा कार्यक्रम हा जाहीर झाला. ती याद्या पण पडत आहेत आणि त्याचा जो निवडणुकीचा प्लॅन आहे तो पण एक्झिक्युटिव्ह झाला. आता विषय कुठला येतो? विषय येतो महाविकास आघाडीचा. जी त्यांनी चूक लोकसभेला केली, चूक त्यांनी विधानसभेला परत केलेली आहे. आता काँग्रेस, उद्धव ठाकरे गट ह्या दोघांचा जागा वाटपाचा वाद चालूच होता. कारण महाविकास आघाडीमध्ये एक नियम होता. तो नियम असा होता की ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, आणि इकडं मुख्यमंत्री पदाचे स्वयंघोषित दावेदार होते उद्धवसाहेब ठाकरे. कारण त्यांचेच सकाळी 9चा भांडुपचा तो बोलायचा उठल्या उठले की महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं असं आहे, किंवा जनता महाराष्ट्राची असे म्हणते की उद्धव साहेबच हा एकमेव चेहरा मुख्यमंत्री पदाचा आहे. आता एवढी महत्वाकांक्षा असताना ते हा चान्स कसा सोडतील? मग ते पण जास्त जागा मागायच्या तयारीत होते. मग यावेळेस काय झालं? उद्धव ठाकरे गट, काँग्रेस गट ह्या दोघांचंही जास्त जागा कशा मिळतील याकडे जास्त ओढ होता. मग आता बघा, नेहमी निवडणुकीमध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ असतो आघाडीमध्ये, आणि सगळ्यात जास्त जागा हा काँग्रेस घेत असतो. पण या ठिकाणी काही गणित वेगळंच बसलंय. आता काँग्रेसनं वारंवार दावा हा 100चा केला होता. कारण जर जागा 100 असतील तर मुख्यमंत्री आपलाच होईल. नाना पटोले असतील किंवा थोरात साहेब असतील, कुणी असेल. पण या ठिकाणी जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री ही फॉर्म्युला असल्यामुळं याला फायदेशीर तो फॉर्म्युला होणार आहे. जर मोठा भाऊ म्हणून जर काँग्रेस आला तर काँग्रेसला नक्कीच फायदा होणार आहे. पण या ठिकाणी शरद पवारांनी ह्या गोष्टी मान्य नव्हत्या. मग त्यांनी पडदे आडून खेळायचं ठरवलं असं वाटतं. आणि त्यांनी उद्धव साहेबांना पुढे करून त्यांनी यामध्ये थोडंसं विघ्न आणायला प्रयत्न केला, असंही काही लोक म्हणतात. जाणकाराचं म्हणणं असंही आहे. मग आता या ठिकाणी विषय कुठला येतो? अचानक त्यांची पत्रकार परिषद घ्यायचा निर्णय होतो. तो निर्णय सुद्धा शरद पवारांनी घ्यायला लावला असे बोललं जातं. मग या ठिकाणी ती पत्रकार परिषद घेऊन त्या पत्रकार परिषदेमध्ये आता तिन्ही पक्षाचे नेते होते. त्या ठिकाणी राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि उद्धव साहेब गटांचे सुद्धा राऊत साहेब होते, आणि काँग्रेसचे होते पटोले साहेब. मग हे दोघं असताना पटोले साहेब आणि जयंत साहेब, तरीही या जागेची घोषणा हे राऊतांनी केली. आता ही घोषणा कशी होती? 85-85-85 तिघांना हे समान वाटप. आता 2 दिवसापूर्वी अशी गोष्ट कळली की यामध्ये बदल होऊन 90-90-90 हा फॉर्म्युला फायनल होईल. जो होईल तो होईल, पण तिघांना हे जागा समान मिळाल्या. मोठा भाऊ कोणता किंवा मधवा भाऊ कोणता आणि धाकला भाऊ कोणता? आता भावाचं गणित लावलं तर थोरला भाऊ हा काँग्रेसच आहे, मधवा भाऊ शिवसेना आहे आणि धाकला भाऊ राष्ट्रवादी आहे. पण इथं गेम प्लॅन असा केला काकांनी तिघालाही एकाच लाईनीमध्ये आणलं, आणि हा सगळ्यात मोठा विजय हा शरद पवारांचा होता. कारण त्यांचा हा जो पाऊल होता, हा पाऊल पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे जाणारा होता. आपल्याला ही गोष्ट विसरता कामा नये. कारण एकेकाळी आम्हाला मुख्यमंत्री पद नको म्हणणारे काका आमच्याकडे जयंत आणि रोहित आहे सुद्धा म्हणतात. त्याचा अर्थ होतोच काय? तोच होतो. आणि काही लोक तर म्हणतात की सुसुताई म्हणजे सुप्रिया सुळेताई
ह्या सुद्धा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, हे काकांचं स्वप्न आहे. हे त्यांच्याच पूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे की ताई हा मुख्यमंत्री. मी त्यांचा महाराष्ट्र बोलतोय. हे गोष्ट का बोलतो, कारण ते त्यांच्या महाराष्ट्राचे जाणते राजे आहेत, आपल्या महाराष्ट्राचे नाही. आपल्या महाराष्ट्राचे जाणते राजे फक्त एकच आहे, ते सूर्य आणि पृथ्वी असेपर्यंत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. दुसरा जाणता राजा कुणी बघितला नाही आणि कुणी भविष्यामध्ये पाहू शकणार नाही, कारण ते जागा, ते स्थान खूप वरी आहे. ते स्थान असं कुणीही घेऊ शकत नाही. म्हणून हे मी वाक्य बोललो की त्यांच्या महाराष्ट्राचे काका, त्यांच्या महाराष्ट्राचे पितामहा म्हणा, काका म्हणा किंवा जाणता राजा म्हणा, काही म्हणा, पण त्यांच्या महाराष्ट्राचे म्हणा, आमच्या महाराष्ट्राचे नाही. आता विषय असा येतो, त्यांनी वारंवार बघा दाखवून दिलंय की आघाडीमध्ये माझ्याशिवाय काडी हालत नाही. उघड उघड गोष्ट आहे, कारण काँग्रेस हा अखंड पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रवादी पण काही काळापूर्वी होता, पण तो आता नाही, तो आता उरला सुरलाय. आणि शिवसेना उद्धव साहेबांची हे राष्ट्रवादीपेक्षा बरी आहे. मग एवढं असताना आणि जागेचा फॉर्म्युला कसा होता, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, एवढं असताना यांनी जे एकाच पंक्तीमध्ये तिघांना हे बसवलं. यातच शरद पवारांचा विचार, शरद पवारांची कूटनीती, शरद पवार कधी कसा कुठला गेम खेळतात, कुणाला पुढे करून आपला फायदा कसं काढून घेतात, हे लोकांना समजू लागलंय. पण त्यांनाच कळणं आलं. त्यांना कळलंही असेल तर पर्याय पुढे काहीच नाही घेता. पर्याय काय पुढे आता, इकडं मागं परत जावं तर दारं आपणच सगळे बंद केलेले आहेत. आणि काँग्रेस जाणार आहे कुठे जाऊन जाऊन, काँग्रेसला पण पर्यायच नाही, कारण काँग्रेस बॅकफुटला होती आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये. लोकसभेला थोडीशी पुढे आली, पण आता विधानसभेला तर त्यांनी काही निर्णय वेगळा घेतला तर अवघड होणार त्यांचं. मग अशा वेळेस काँग्रेसची पण हे मजबुरी झालेली आहे आणि ह्याचाच फायदा काकाने घेतलेला आहे. शिवसेनेचाही फायदा त्यांनी घेतलेला आहे आणि काँग्रेसचा त्यांनी फायदा घेतलेला आहे आणि समान पंक्तीमध्ये तिघांनाही बसवून घेतलाय. आता जी पुढची रणनीती असणार आहे, जे पुढच्या रणनीतीमध्ये याच्या माध्यमातून पाडापाडीही होऊ शकतात असं मी म्हणत नाही. असं काही दिवसापूर्वी बघा उद्धव साहेबांनी बोलले होते. ते बोलले होते जर आताच मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुम्ही जाहीर नाही केला तर भविष्यामध्ये त्याच पदासाठी पाडापाडी ही होते आणि काही आपल्या जागा आपलेच लोक पाडू शकतात. शक्यता नाकारता येत नाही, कारण फॉर्म्युलाच तो आहे. त्यामुळं ह्या आघाडीमध्ये 85-85-85 म्हणजेच सुधारित 90-90-90 ही होऊ शकतो. आता 90-90 ह्या तिघांमध्येच रस्सीखेच लागणार आहे, कारण गटागटामध्ये पक्षापक्षामध्येच या ठिकाणी रस्सीखेच लागणार आहे. ही रस्सीखेच भाजप विरोधामध्ये किंवा युती विरोधामध्ये आघाडी नसणार आहे. हे असणार आहे आपल्यामध्येच कसे जास्त आमदार आपले निवडून येतील, कसे आपले जास्त उमेदवार येतील, कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा दावेदार हे आपला देता येईल. फक्त यामुळं हे पाडापाडी शक्यता नाकारता येत नाही. आणि महत्वाची गोष्ट, सर्वात जास्त काँग्रेस, पण सध्या काँग्रेस सुद्धा विधानसभेमध्ये बॅकफुटला जाऊ शकतं. बघा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता इकडे कसा आहे बघा, युतीकडे ज्या जागेवर ज्यांचे सिटिंग आमदार आहेत जागा त्यांना सोडलेली आहे, मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा, ज्या मतदारसंघामध्ये त्यांचं जास्त प्राबल्य आहे त्या ठिकाणी त्या पक्षाचा माणूस द्यायचं ठरलं. त्यामुळं यांचं सगळं झालं सोयीस्कर, पण यांचं सोयीस्कर होत नाही. यांचं झालेलं आहे अवघड जागेचं दुखणं. हे दुखणं कधी मोठा गड्डा करून फुटून जाईल हे सांगता येत नाही. पण आपल्याला या ठिकाणी असं म्हणावं लागेल की एकेकाळी सगळ्यात जास्त जागा मागणारे उद्धव साहेब असतील किंवा काँग्रेस असेल, पण या दोघांना सुद्धा झटक्यात, भानावर म्हणा झटक्यात जमिनीवर हे शरद पवारांनी आणलंय, हे मात्र आपल्याला विसरता येणार नाही. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय आहे नक्कीच आम्हाला कळवा. आणि तुम्हाला नेमकं अजून काय वाटतंय या विषयावरती ते पण सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओ शेअर करत चला. आणि महत्त्वाची सर्वात सूचना आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडतात पण तुम्ही लाईक करत नाही, ते पण करत चला.
आणि तुम्हाला पुढला व्हिडिओ कुठल्या विषयावरती पाहिजे ते तुम्ही कळवाल तर चांगलं होईल. उद्या भेटूया. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, नमस्कार, राम राम.